शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। 3 ऐवजी 4 टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी सरकारने सांगितली। कारण की बघा, भरपूरशा दिवसांपासून शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते आणि स्टार्टिंगला व्हिडिओ देखील तुम्ही पाहिलेला आहे। खऱ्या अर्थाने आपण जर पाहायला गेलं तर 92,71,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा लाभ मिळालेला आहे। देशातील 90 कोटीपेक्षा जास्त आणि 70 लाखांहून अधिक सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। कारण की बघा, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होणार असल्याची अधिकृत माहिती हे केंद्र सरकारने आता सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सांगितलेली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती इथं समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर विशेष महाराष्ट्रातील तब्बल 15 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा लाभ मिळणार आहे। आता तुम्हाला एकच प्रश्न पडला असेल, यामध्ये नेमके 15 जिल्हे कोणकोणते सरकारने इथं सिलेक्ट केलेले आहे, म्हणजेच पात्र केलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारने मिळून सर्व शेतकऱ्यांसाठी इथं आनंदाची बातमी दिली आणि पात्र शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांची यादी त्यांनी आता निवडलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, इथं व्यवस्थितपणे सर्व काही व्हिडिओ तुम्हाला समजून घ्यायचा आहे। कारण की बघा, शेतकऱ्यांसाठी व्यवस्थितपणे पार पडली तिथे जे बैठक, या बैठकीमध्ये आता कॅबिनेट बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जसं की उपस्थितीखाली पार पडला आणि त्यांनी आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। आता बघा, खऱ्या अर्थाने हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी मिळणार, तर बघा मी तुम्हाला तारीख देखील सांगतो, पात्र जिल्हे जे आता सरकारने सिलेक्ट केलेले आहे ते देखील सांगतो। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। कारण की बघा, एक महत्त्वाची गोष्ट हे तुम्हाला समजून घेणे अनिवार्य असणार आहे। त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये इथं वितरण होणार नाही। कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं तर वितरणाला आता सरकारने हिरवा कंदील इथं दाखवलेला आहे। त्यामुळे आता प्रश्न असा आहे की नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता पैसे जमा होणार आहे, तर चला माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो, बघा गेल्या काही महिन्यांपासून अनेकांच्या एकच अडचणी, जसे की बघा तांत्रिक अडचणीमध्ये आता शेतकरी बांधव एकच प्रश्नाचं उत्तर इथं पाहत होते, म्हणजेच बघा इथं पीएम किसान योजनेचा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी मिळणार आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी क्रेडिट होणार, या संदर्भातील भरपूरसे शेतकरी बांधव इथं कमेंट करू लागलेले होते आणि प्रश्न विचारू लागलेले होते। कारण की बघा, आता आपण पाहायला गेलं तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे टाकता वेळेस तांत्रिक काही अडचणी, सिस्टीम मधील त्रुटी आणि विशेष करून ई-केवायसी प्रक्रियेचे बदल यामुळे अनेकांच्या खात्यावरती पैसे वेळेवर पोहोचले नव्हते। त्यामुळे अनेक शेतकरी प्रतीक्षेत होते। आता मात्र परिस्थिती, अनेक महिन्यापासून त्यांना देखील याचा लाभ मिळाला नव्हता। आता त्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि या निधीमध्ये सरकारने आता वाढ देखील केलेली आहे। कारण की बघा, 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आता हप्ता वाढून हा तुम्हाला क्रेडिट होणार आहे। त्यामुळे बघा शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी हे सरकारने दिली। आता या बातमीमध्ये तुम्हाला पात्र जिल्हे हे कोणकोणते सरकारने सिलेक्ट केलेले आहे, या 15 जिल्ह्यांची यादी काय असणार आहे, हे तब्बल तुम्हाला 15 जिल्ह्यांची यादी बघून घ्यायचं आहे। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर बघा शेतकरी बांधवांनो, ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून क्रेडिट होणार आहे। परंतु तुमच्या बँकेच्या खात्याला अजूनपर्यंत तुम्ही आधार कार्ड लिंक करून ठेवलं नसेल तर करून ठेवा। कारण की बघा, आधी जर आपण पाहायला गेलं तर सरकारने वार्षिक उत्पन्न म्हणजेच बघा वर्षाला 6,000 रुपये आपल्या खात्यामध्ये सरकार देत होतं। परंतु आता तुमच्या खात्यामध्ये आता सरकारने आता इथं वाढ देखील केलेली आहे। म्हणजे बघा, तुम्हाला जे आता महिन्याला 2,000 रुपये मिळत होते, तर त्या व्यतिरिक्त आता तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, मग आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सरकारने दिली। कारण की बघा, अशा प्रकारच्या जसं की महत्त्वाच्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी तुम्हाला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। कारण की बघा, आता रक्कम हे कधी तुमच्या कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार, कधी इथं तुम्हाला पैसे मिळणार, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती समजून घ्यायची आहे। परंतु त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही नियम आणि अटी शर्तींमध्ये बसणं हे अनिवार्य असणार आहे। त्यामुळे बघा, तुमच्या खात्यामध्ये पैसे इथे क्रेडिटच होणार नाही। आता बघा, आता त्यामुळे सरकारने 3 अटी नेमक्या कोणत्या इथं घातलेल्या आहे, ह्या नक्की तुम्हाला समजून घ्यायचं आहे। आता त्या 3 अटी शर्तींमध्ये आपल्याला कसं पात्र ठरायचं आहे, कसल्या पद्धतीने अटी शर्ती पूर्ण करायच्या आहे, ते देखील तुम्हाला विशेष म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं जाणार आहे। स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉलो करायचं आहे। बघा, पहिली अट जी असणार आहे ते म्हणजे बघा, तुम्ही पीएम किसान योजनेच्या अंतर्गत
अजूनपर्यंत ई-के-वाय-सी परिपूर्ण केली नसेल तर ई-के-वाय-सी तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे. त्या व्यतिरिक्त बघा त्याही महत्त्वाचं असणार आहे की दुसरा नियम, आता बघा तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं नसेल तर करून घ्या. म्हणजे महत्त्वाचा दुसरा नियम असणार आहे. आणि त्यानंतर बघा तिसरा नियम, सरकारने आधार सेटिंग हे तुम्हाला चेक करायचं सांगितलेलं आहे. तर हे 3 नियम तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहे. त्याही व्यतिरिक्त बघा भरपूरशा शेतकरी बांधवांनी त्यांचं आधार कार्ड 10 ते 15 वर्ष झालं अजूनपर्यंत अपडेट केलं नाही. तर तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. तुमच्या आधार कार्डला हा मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करून ठेवायचा आहे. जेणेकरून बघा शेती संदर्भातील आता भरपूरशा योजनाकरिता तो बायोमेट्रिक असो, ओ-टी-पी असो याची आवश्यकता पडत असते. तर ही सर्व कामे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे. कारण की बघा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारमार्फत इथं राबवली जाणारी ही योजना, त्यांनी महत्त्वाचे नियम इथं घातलेले आहे. या योजनेतून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती ठराविक रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे शेतीसाठी आणि जसं की घरगुती गरजांसाठी शेतकऱ्यांना मोठा आधार हे सरकार देत असते. आता बघा केंद्र सरकारने यापुढे एकच महत्त्वाचं पाऊल इथं टाकलेलं आहे आणि एक मोठा निर्णय जारी केला. आता जर तुमच्याकडे आधार कार्ड त्यासोबत शेतकरी ओळखपत्र कार्ड म्हणजेच फार्मर आयडी तुम्ही अजूनपर्यंत काढली नसेल तर फार्मर आयडी लवकरात लवकर तुम्हाला काढून घ्यायची आहे. कारण की बघा सरकारने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी व्यवस्थितपणे त्यांनी अपडेटेड करून ठेवली असेल, त्यांच्या खात्यामध्ये 100% पैसे क्रेडिट होणार. त्या व्यतिरिक्त बघा आता जिल्ह्यांची यादी, हे जिल्ह्यांची यादी सरकारने कोणती ठरवलेली आहे, कोणकोणते जिल्हे या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारने पात्र केलेले आहे, हे नक्कीच तुम्हाला बघून घ्यायचं आहे. कारण की या पात्रतेमध्ये नियम शर्तीमध्ये अटी शर्तीच्या सरकारने लावलेल्या आहे. त्यामध्ये जरी तुम्ही बसत असाल, परंतु या पहिल्या टप्प्याची यादी सरकारने जी जारी केली त्यामध्ये जर का तुम्ही बसत नसाल, मग तुम्हाला दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये, तिसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये या तुमच्या जिल्ह्याचं नाव बघून घ्यायचं आहे. परंतु पहिल्या जिल्ह्यांची यादी बघल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. आता बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा पात्र आहे की अपात्र आहे हे नक्की तुम्हाला समजून घ्यायचं आहे. कारण की बघा भरपूरशा जिल्ह्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं इथं अर्ज करण्यात आले होते. म्हणजेच बघा इथं जसं की पडीत जमीन, बनावटी कागदपत्र बनवून आता भरपूरसे शेतकरी इथं लाभ घेऊ लागलेले होते. तर त्या सर्व शेतकऱ्यांची पडताळणी करून त्यांना कायमस्वरूपी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत आता हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे. कारण की त्यांचे हप्ते कायमस्वरूपी सरकारने बंद केलेले आहे. तुम्ही जर का चुकीच्या माध्यमातून अर्ज केला असेल तर ही भीती तुमच्यासाठी असणार आहे. कारण की बघा ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले होते त्यांचा हप्ता आता सरकारने बंद केलेला आहे. आता बघा पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे की नाही हे नक्की एकदा चेक करून घ्या. बघा आता शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, अमरावती, परभणी, लातूर, हिंगोली, वाशिम, त्यानंतर यवतमाळ, बुलढाणा, सातारा, सांगली, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, त्यानंतर बघा अकोला, अमरावती आणि वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारने आता पैसे टाकण्याचं ठरवलेलं आहे. या सर्व जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव नसेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी यादी जसं की दुसऱ्या टप्प्यांची यादी, तिसऱ्या टप्प्यांची यादी बनवून सांगणार आहे. परंतु तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीची माहिती होती. तर शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. फक्त चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.